मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत त्रिभाषा संदर्भात बैठक सुरू। हिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित। त्रिभाषा सूत्रीवरून मराठी अभ्यास केंद्राचं मुख्यमंत्र्यांना पत्र। हिंदी भाषेचा शासन निर्णय म्हणजे उपचारापेक्षा इलाज भयंकर। लवकरात लवकर निर्णय रद्द करण्याची मागणी। ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच मिठाचा खडा। आम्ही केमछो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाही। जिलेबियन फाफडा उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही। राऊतांना उत्तर देताना संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात ते महत्त्वाचं। मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारेंचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। विधानसभेत शंड लोक बसलेत। विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्याने मनसेच्या संदीप देशपांडेंचं वक्तव्य। आमदार देशपांडेंवर हक्कभंग आणण्याच्या तयारीत। राज्य सरकारच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील बोर्ड असतोच। मनसेने हिंदी आणि इंग्लिशवर आक्षेप घेतला। मात्र हा कार्यक्रम लोकसभेचा। उपमुख्यमंत्री शिंदेंचं देशपांडेंना उत्तर। कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला बोललो। कार्यक्रम केंद्राचा असला तरी महाराष्ट्रात होता। हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जायला तयार। टीकेनंतर देशपांडेंची प्रतिक्रिया। संदीप देशपांडेंचं पद मनसे आणि काम भाजपचं। भाजपने देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिल्यानं त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही। ठाकरेंच्या सेनेतील शरद कोळींचा निशाणा। मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं। भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत तर आगामी निवडणुकांची जबाबदारी घेण्याची तयारी। सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते। मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू। शिवसेनेतील वंडावरून रामदास कदमांचा दावा तर जाधवांना जनता संन्यास घ्यायला लावेल अशी टीका। उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील। त्यांच्या मनातील वेदना समजून घेऊ। भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडवर। मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी उद्या समन्वय समितीची बैठक। तर फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची वेगळी बैठक होणार। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद। थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या, भाजपच्या मेधा कुलकर्णींची मागणी। तर गोपाळकृष्ण गोखले किंवा फुलेंचं नाव द्या असं अंकुश काकडे आणि सचिन खरात म्हणाले। मुंबईत उद्यापासून 28 जूनपर्यंत मोठ्या भरतीचा इशारा। 26 तारखेदरम्यान समुद्रात अधिक उंचीच्या लाटा उसळणार। नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना। इराणच्या 6 युद्धतळांवर हल्ला करत 15 विमानं हेलिकॉप्टर्स नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा। इराणची रशियाकडे मदतीची हाक। परराष्ट्र मंत्री अरागाकडून खोमेनींचं पत्र पुतीन यांच्याकडे सुपूर्द। इराण लवकरच अमेरिकन तळावर हल्ला करणार। मध्य पूर्वेतील एका अमेरिकन तळाला लक्ष्य केलं जाणार। नवे लष्कर प्रमुख अब्दुल रहीम मौसावी यांचे संकेत। डोनाल्ड ट्रम्पचा हात तर नेतन्याहूचा गळा कापला पाहिजे। इराणचा जनरल इब्राहिम जब्बारीचं वादग्रस्त वक्तव्य। इस्रायलचा नायनाट करण्याचाही इशारा। राहुल पंत बाद झाल्यानंतर भारताच्या फलंदाजीला उतरती कळा। करुण नायर अवघ्या 20 धावांवरच बाद। दुसऱ्या डावात भारत 354 धावांनी आघाडीवर।